कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, आदित्य सर, आरती मामा आणि गणी कुठे आहेत? बानगणी मंदिरात गेले आहेत भजन ऐकण्यासाठी। काय झालं सर? पारू, तुझ्या मनात काय चाललंय हे मला हरीश कडून समजावं। हा, इतके परके झालो आहोत का आपण? तू नाही सांगू शकत मला? पारू, हरीश जे बोलतोय ते खरं आहे का? पारू, मित्र आहोत ना आपण? असं काय विचारताय? अरे तू मित्र मानतेस ना मला? वय सर, पण काय झालंय? चल कुठं सर? काय झालं? चप्पल घाल, चल। सर काय झालं? पण चल। ऐका तरी सर, ऐका ना। अहो बोल, का केलंस असं? पारू, किती जवळचं मानतो आम्ही तुला, आणि तू आमच्यापासूनच गोष्टी लपवून ठेवलीस। आणि पारू, तुला काय वाटतं ग, तू गोष्टी लपून ठेवशील आणि आम्हाला ते कधी कळणार नाही? का केलंस असं? आदित्य सर, माफ करा, पण गोष्टच अशी होती की तुम्हाला कसं सांगायचं हे माझ्या डोक्यात सुरू होतं। आणि सांगू तरी काय? जे काय भी सत्य आहे ते सत्य आहे की माझा भास हेच मला कळत नव्हतं। पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे, आणि आता ते मी मनापासून स्वीकारलंय। सर, मी खरं सांगते, मला तुम्हाला सांगायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं, पण प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं, कारण मला स्वतःला कुणावरच लादायचं नाही। ठीक आहे, मग आज तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक। हरीश सरांनी आदित्य सरांना मंगळसूत्राबद्दल सांगितलंय वाटतं। आदित्य सरांना समज सत्य सांगूनच टाकते। पारू प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, आज नको थांबू स्वतःला। तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, मनातलं सगळं बोलून टाक। आदित्य सर, मला तुम्हाला हे लई दिवसापासून सांगायचं होतं, पण सरप्राईज! मागे बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।